तुम्हाला कळालंच असेल की आज आपण आलो आहे चेन्नईमध्ये आणि मला भेटायला आलेले आहेत पियुष. कारण इंडियन लेवर असल्यावर तो चान्स तर काही आम्ही सोडत नाही बाहेर फिरायसाठी. आणि आता आम्ही निघालो आहे मॉलसाठी. ऑलमोस्ट 3-4 झाले असतील आता, खूप लेट झाले. ॲक्च्युली आम्हाला सकाळीच जायचं होतं, पण कारण मी रात्री खूप लेट लँड झाले 2-2:30ला. त्यानंतर पियुष पण आलेले आहेत ऑलमोस्ट 7-8पर्यंत. मग आराम वगैरे करून नंतर नाश्ता वगैरे करून निघालो आम्ही. चला तर भेटूया आता मॉलमध्ये. आता आम्ही पोचलो आहे मॉलमध्ये. अशी काही स्पेसिफिक खरेदी तर काही करायची नव्हती, पण म्हटलं बघू जर काही आवडलं तर, आणि फिरणंही होईल. कारण हे म्हणजे आमचं काही पहिल्यांदा नाही आहे जे आम्ही चेन्नईमध्ये येतो. याआधी पण मी भरपूरदा आली आहे. पियुष पण मला नेमके तिथेच भेटायला येतात, कारण तिथेच म्हणजे थोडा लॉंगर स्टे असतो, त्यामुळे वाटतं की राहिल्यासारखं. आणि याआधी पण मी भरपूरदा जेव्हा चेन्नईला गेली आहे तेव्हा तिथले मंदिरांमध्ये आम्ही जाणं प्रिफर करतो जास्तीत जास्त. कारण मंदिर जे आहेत ते खूप एन्शंट आहेत, खूप जुन्या काळातले मंदिर आहेत तिथे. आणि अनफॉर्च्युनेटली तेव्हा मी व्लॉगिंगला सुरुवात केली नव्हती, त्यामुळे तो तर चेन्नईचा काही व्लॉग नाही आहे माझ्याकडे. पण काही व्हिडिओ क्लिप्स आहेत ज्या मी या व्हिडिओमध्ये अटॅच करेल, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता. तिथे काही बीच पण आहेत. एकदा आम्ही मरीना बीचवर पण गेलेलो, तर तो पण व्हिडिओ मी अटॅच करेल यामध्ये. नंतर आम्ही मॉल फिरता फिरता गेम झोनमध्ये गेलो. हे बघताय तुम्ही, ही पूर्ण एकच फॅमिली आहे. किती मस्त एन्जॉय करतायत. म्हणजे यावरून आपल्याला हे तरी कळते की एन्जॉय करायसाठी कुठलंही वय नसतं. आणि मॉलमधील गेम झोन जो असतो तो फक्त लहान मुलासाठी नसूनच आपण पण तिथे काही वेळासाठी एन्जॉय करू शकतो. त्यानंतर आम्ही आलेलो इथे मोचीमध्ये. ॲक्च्युली एक सँडल मला खूप आवडलेली. तसं काही घ्यायचं तर प्लॅनिंग नव्हतं, मग नंतर मला आवडली, तर मग पियुष पण त्यांच्यासाठी एक शूज बघत होते. त्यांना थोडा हाय लेंथवाला पाहिजे होता, पण तसा काही मिळाला नाही, त्यामुळे त्यांचं घेणं तर कॅन्सल झालं. आणि मी कोणती घेतली सँडल याची मी वर इमेज अटॅच करते, ते तुम्ही बघू शकता. खूप मला थोडीशी नेहमीच्या आपल्या रेग्युलर यूजपेक्षा थोडी वेगळी डिझाईन वाटली, म्हणून म्हटलं चला घेऊन घेते. सुंदर. हां दिला झाला. आणि ही जी वर तुम्हाला इमेज दिसते ही आहे ती मी घेतलेली सँडल. युजली मला लवकर कोणत्या गोष्टी आवडत नाही खूप, म्हणजे अशा मग रॅन्डमली जे काही मला आवडतं मग ते मी घेऊन ठेवते, कारण माझी चॉईस एवढी काही म्हणजे पटकन मला चॉईस नाही करता येत, लवकर मला काही कोणत्या गोष्टी आवडत नाही. नंतर हे तिथे काही बाकीच्या पण होत्या ज्या सिम्पल होत्या, त्या मी बघत होते ट्राय करून, पण बाकी काही नाही घेतलं मी. नंतर आम्ही आलो इथे एका बुक शॉपमध्ये, जे एक ह्यूज बुक शॉप होतं. ते लहान मुलांच्या सेक्शनमध्ये जिथे त्यांचे बुक्स ठेवले होते, तिथे एक मला खूप म्हणजे इंटरेस्टिंग गोष्ट मिळाली, जिथे कार्टून आणि बाकीच्या अशा काही जे आपण म्हणतो ना त्यांच्यासाठी जे काही ड्रॉइंग बुक हे ते येतं, तशाच एका क्यूट काइंड ऑफ आर्टिकल जे होतं ते होतं भगवद्गीता, रामायण आणि महाभारतसुद्धा त्यांच्यासाठी, जेणेकरून त्यांना पण या गोष्टी समजतील, म्हणजे आणि इंटरेस्ट घेऊन ती वाचतील पण कार्टूनच्या फॉर्ममध्ये जर त्यांना दाखवलं तर.
आणि मला तर वाटते की ह्या गोष्टी त्यांना बर्थडे गिफ्ट वगैरे द्यायसाठी खरंच खूप चांगल्या आणि एक युनिक आयडिया पण आहे, जेणेकरून त्यांना पण या गोष्टी माहिती होतील आणि इंटरेस्ट घेऊन त्यांना वाचायची पण एक आवड लागेल. त्यानंतर मी पण माझ्यासाठी काही बुक्स घेतले इथून. त्यातल्या एका बुक्सची इमेज मी तुम्हाला वर अटॅच करून दाखवेल. ऑलमोस्ट जेव्हापासून माझं कॉलेज संपलं आहे, मी काम करायला लागले, तेव्हापासून माझी वाचायची सवय गेली आहे आणि मोबाईल यूज करणं जास्त वाढलं आहे. हो, आपल्या त्यातून काही म्हणजे कामाच्या गोष्टी पण मिळतात, पण जी वाचायची सवय तरी चांगली असते आपल्या मेंटल हेल्थसाठी पण, आणि मोबाईल यूज करणं पण कमी होतो, त्यासाठी मी ते प्रिफर केलं. आणि सर्वीकडे फिरून थकल्यानंतर मला एक इंटरेस्टिंग सेक्शन मिळाला सगळ्यांच्या आवडीचा, जो म्हणजे चार्ट सेक्शन. तर तो तर कोणी मिस नाही करू शकत, त्यामुळे तिथे थोडं ते एन्जॉय वगैरे केलं. आणि इथे परत फिरता एक H&Mमध्ये म्हटलं इथलं कलेक्शन चेक करू म्हणून H&Mमध्ये आलो. तर पियुषला एक ते आवडलेलं स्वेटशर्ट, पण नंतर ते विचार करत होते की आता जर थंडीचं दिवस गेलेत का आता घेऊन तरी काय करू. त्यांना म्हटलं पण चांगलं जर तुम्हाला मिळते तर घेऊन ठेवा, कधी ना कधीतरी कामात येईलच. आणि मग फायनली आम्ही ते एक सिलेक्ट केलं. नंतर मी माझ्यासाठी एक बॉडी वॉर्मर घेतलं. इमॅजिन मी एवढ्या विंटरमध्ये विंटर फ्लाईट्स केल्या आहेत, विंटर डेस्टिनेशन्स केलेत, पण माझ्याकडे वॉर्मर नव्हतं. म्हणजे मला याची कधी माझ्या लक्षातच नव्हतं राहत घेताना. आणि जेव्हा मी लास्ट टाईम मॉन्ट्रियल केली -24 डिग्रीमध्ये, तेव्हा माझ्या लक्षात आलं की नाही, आपण त्याशिवाय सर्वाईव्ह नाही करू शकत, फायनली घ्यावंच लागणार आहे. तर आता मी फायनली ते घेतलं इथून. आणि पूर्ण मॉल फिरून थकल्यावर रिफ्रेशमेंटसाठी मोहितो घेतला आणि मग निघालो परत हॉटेलकडे. हॉटेलची शटल सर्व्हिस होती, त्यामुळे ते चालले आम्हाला पिकअप करायसाठी, त्यामुळे एवढं काही हसल नव्हतं घरी परत जायला. तर हो, मी तुम्हाला मॉलचं नाव सांगायचं विसरले. तर हे आहे फिनिक्स मार्केट सिटी, चेन्नईमधलं, जे खूप मोठा मॉल आहे. 2 बिल्डिंग्स आहेत त्याच्या, एक पॅलेडियम म्हणून आणि एक फिनिक्स मार्केट सिटी. तर ते एकच आहे मॉल. आणि इथे आम्ही निघालो आहे परत हॉटेलसाठी. ड्रायव्हर आलेले आम्हाला पिकअप करायला. घरी येईपर्यंत आम्हाला ऑलमोस्ट 9-9:30 झाले होते. आणि नंतर म्हटलं चला थोडा वेळ पूल साईड एरियाला बसूया, कारण संध्याकाळच्या टाईमला तिथे, संध्याकाळ काय ऑलमोस्ट रात्रच झालेली, पण तिथे रात्रीच्या टाईमला काही एवढी गर्दी नसते, कारण पूल बंद केला असतो आणि कोणीच नसतं त्या साईडला. म्हणून म्हटलं थोडा वेळ आपल्याला मी टाईम मिळेल, थोडा स्पेंड करू, बसू सोबत. आणि तुम्ही टाईम बघताय किती झाला आहे, ऑलमोस्ट 11:15 झाले आहेत. तर हा आहे तो लास्ट टाईमचा व्हिडिओ, जेव्हा आम्ही मरीना बीचवर गेलेलो. खूप गर्दी होती, असं वाटत होतं की लिटरली यात्रा आहे तिथे. आणि आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी वातावरण खरंच खूप खराब होतं. तुम्हाला दिसते लाटा किती म्हणजे फास्ट येतात आणि किती मोठ्या मोठ्या लाटा येतात. लोक व्हिडिओज आणि फोटो काढायसाठी तरी समुद्रामध्ये उतरत होते किनाऱ्यावर तरी. पण फोटोज आणि व्हिडिओज हे आपल्या जीवापेक्षा पण महत्त्वाचे नाही आहेत, याची पण काळजी घेत चला, जेणेकरून या अशा घटना जे काही आपण ऐकतो की टुरिस्ट स्पॉटवर गेल्यावर असं काही होतं, या सगळ्या घटना अवॉइड होतील. इथे लहान मुलांसाठी भरपूर काही गेम्स होते आणि टॉयचे शॉप्स पण. आणि तुम्हाला स्ट्रीट फूड पण इथे अमेझिंग एक्सपिरियन्स करायला मिळेल, जे त्यांचं सी फूड आहे आणि बाकीच्या पण काही गोष्टी तुम्ही तिथे एक्सपिरियन्स करू शकता. आणि इथून मी दुसऱ्या दिवसचा पण व्हिडिओ अटॅच करते. 2 दिवसाचे व्लॉग मिळून मी एक व्लॉग बनवायचा प्रयत्न केला आहे. भरपूर काही कटकूट केलेत, जे म्हणजे तेवढे इम्पॉर्टंट क्लिप्स होते बस तेवढेच ठेवलेत. आणि हा आहे माझा 2nd डेचा लुक. ॲक्च्युली मी साडी पियुषला घरून येताना घेऊन यायला सांगितली होती, कारण साडी म्हटलं म्हणजे माझा खूप एकदम जीवाभावाचा विषय आहे. मुली ज्या असतील, ज्या हा व्हिडिओ बघत असेल त्या तर रिलेट करत असतील या गोष्टींशी.
कारण साडी ही एक असं वस्त्र आहे ना, जे तुम्हाला तुमची साईज नाही विचारत. नो मॅटर तुमचा कोणता कलर आहे, तुमची किती साईज आहे, तुमची हाईट किती आहे, प्रत्येकाला, प्रत्येक मुलीला साडी ही सुंदरच दिसते. आणि पियुषपेक्षा जास्त या गोष्टीचं क्रेडिट मला माझ्या सासूबाईला द्यायला आवडेल. कारण त्यांनी माझं ब्लाऊज माहिती आहे मी म्हणजे टेलरकडून शिवून वगैरे ठेवलेलं, पण आणलेलं नव्हतं. मी थोडी लवकर आली परत येताना आणि मग ते तिथेच राहून गेलं. तर त्यांनी वेळेवर जाऊन सर्व काही मला आणून दिलं. वेळेवर पियुषबरोबर साडी, ब्लाऊज, त्यानंतर जे काही लागेल साडीसोबत ॲक्सेसरीज, ते सर्व काही, बांगड्या असो तुमच्या, त्यानंतर मंगळसूत्र असो, सर्व काही व्यवस्थित पॅक करून एका डबीमध्ये व्यवस्थित त्यांच्यासोबत पाठवलं. म्हणजे माझ्यापेक्षा पण त्यांना खरंच खूप हौस आहे. खरंच हॅट्स ऑफ टू दॅट. आणि आता मी तुम्हाला माझा रूम दाखवते, जे मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच दाखवायला पाहिजे होतं, पण आधी मी विसरून गेले, त्यामुळे लास्टमध्ये अटॅच करते ही क्लिप. तर हा होता माझा असा काही रूम. एकदम काही म्हणजे असं एकदम फॅन्सी काही रूम नाही आहे, पण थोडं ठीकठाक आहे. हॉटेलचा स्टाफ खूप छान आहे, त्यांची हॉस्पिटॅलिटी खरंच खूप छान आहे. आणि जो दुसरा दिवस होता तो स्पेशली मी ठेवला होता ग्रोसरी आणायसाठी. कारण घरून जेव्हा पियुष आले तेव्हा ते फक्त घरचं पीठ जे होते तेच मेन होतं, तेच ते घेऊन आले. आणि बाकीच्या सर्व गोष्टी तर इंडियामध्येच आहे तर मिळतातच. त्यामुळे म्हटलं त्यांना ते नको आणू, कारण आणायला पण खूप जड जातं आणि एवढं डोमेस्टिक फ्लाईट्समध्ये एवढं अलाउन्स पण नाही राहत बॅगेजचं. तर इथून परत जाताना माझ्या बॅगचं वजन एवढं झालेलं की लिटरली 30 ते 32 किलो. म्हणजे बॅग म्हणजे उचलणं मला पण खूप हार्ड जात होतं. लकीली ड्रायव्हर काकांनी मला खरंच खूप हेल्प केली. त्यांनी बॅग ठेवायसाठी पण आणि बसमधून काढायसाठी पण. त्यानंतर परत जाताना त्या ऑटोमध्ये जो हॉर्न होता त्यावर बघताय तुम्ही काय लिहिलंय. आणि आता आम्ही निघालो आहे परत हॉटेलकडे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. चला तोपर्यंत बाय.